चला आपण जाऊयात. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत. तसंच रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील सर देखील आपल्यासोबत साताऱ्यावरून जोडले गेलेले आहेत. मात्र आधी मी प्रवीण दरेकरांकडे जाते. दरेकर, विरोधी पक्ष म्हटला की मग तो टीका, मात्र ऑनलाईन शिक्षण जे सुरू झालेलं आहे, तुम्हाला नेमका काय फीडबॅक आलाय? तुमचं लक्ष असणारच की ऑनलाईन शिक्षण नेमकं कसं सुरू झालंय, मुलांपर्यंत पोहोचलं की नाही, काय तुमच्यापर्यंत पोहोचलंय? खरं म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या हिताच्या गोष्टी काही केल्या की याला हे टीका समजतात. आता आमचे मित्र, इको होतोय माझाच, मला आवाज होतो. आता आमचे मित्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय उदय सामंत यांनी सांगितलं की तुमच्या काही सूचना असतील तर त्या ठिकाणी सूचना करा. खरं म्हणजे माझं त्यांना विचारणं आहे की जे केंद्राने त्या ठिकाणी गाईडलाईन दिली होती लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात, त्यावेळेला दुसऱ्या फेजमध्ये शाळा सुरू करत असताना कशा प्रकारची राज्य सरकारनं काळजी घेतली पाहिजे, मोडस ऑपरेंटिस काय असावी, याच्यासाठी स्वयंस्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यावेळेला त्या सूचनेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जे कन्सर्न लोक आहेत, जे स्टेक होल्डर आहेत, त्या स्टेक होल्डरशी आपण चर्चा करा. माझं उदय सामंत साहेबांना विचारणं आहे, आपण या संदर्भात या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या स्टेक होल्डरशी चर्चा केलीत का? आपण त्या इन्स्टिट्यूशनच्या, संस्थांच्या चालकांशी चर्चा केली का? आपण त्या ठिकाणी असणारे पालक आहेत, त्या पालक वर्गाचं काय म्हणणं आहे याच्याशी आपण चर्चा केलीत का? एक्झामिनेशन घेणारी यंत्रणा आहे, त्यांचं एक्झामिनेशनच्या संदर्भात काही मत आहे, त्यांचं मत आपण विचारात घेतलं का? शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमी एक अभ्यासक वर्ग असतो, तज्ज्ञ मंडळी असते, ज्या शिक्षणाला, व्यवस्थेला मार्गदर्शन आणि दिशा देण्याचं काम करत असते, त्यांच्याशी कधी आपण चर्चा केलीत का? आणि त्याच्यामुळं ज्या केंद्रानं गाईडलाईन दिल्या होत्या की शाळा सुरू करत असताना त्या ठिकाणी कन्सर्न लोकांची आपण त्या ठिकाणी मतं घ्या आणि नंतर घ्या निर्णय, अशा प्रकारचं कुठेही झालं नाही. निखिला, माझी विचारणा आहे, ऑनलाईन शिक्षणाला आमचा विरोध नाही, पण आजच्या तारखेमध्ये ते प्रॅक्टिकली सगळीकडे पोचतं का? आमचे माजी आमदार सन्माननीय आपले पालघरचे विवेक पंडित यांनी सांगितलं की आज आदिवासी विभागामध्ये आज नेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, त्यांना नेटच्या विषयी नॉलेज नाही आहे. आणि अशा वेळेला आता नर्सरीमध्ये आपण त्या ठिकाणी नर्सरी पहिलीच्या विद्यार्थ्यांना काय कळणार आहे मला सांगा. त्याच्यामुळे याची वर्गवारी होणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु हे सरकार पूर्णपणे कन्फ्यूज आहे. परीक्षा घ्याव्यात, परीक्षा घेऊ नये, या ठिकाणी मला सांगा, परीक्षेच्या संदर्भात व्हाईस चान्सलर किंवा यांचे काही रिपोर्ट्स त्या ठिकाणी कमिट्या नेमलेल्या आहेत, त्या रिपोर्ट्स येण्याची पण वाट त्या ठिकाणी पाहत नाहीत. मला फक्त ऑनलाईन शिक्षणावरच आता बोलायचंय, त्यामुळे प्रवीणजी मी येते या मुद्द्याकडे. आणि उदय सामंत, मी तुमच्याकडे येते. प्रवीणजीने तुम्हाला जे प्रश्न विचारले ते घेऊन. मात्र सध्या आपण अनिल पाटील सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अनिल पाटील सर, तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देता सगळ्या ठिकाणी, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातही तुमच्या शिक्षण संस्था आहेत. मात्र अनिल पाटील सर, मला हे विचारायचंय की तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेमध्ये होतात, तुम्ही त्या बैठकीमध्ये होतात, प्रशासनानं असा काय प्लॅन तयार केला होता ऑनलाईन शिक्षणासाठी आणि तो प्लॅन हा सक्सेसफुल झालेला आहे का? हा 100% सक्सेसफुल झालेला आहे. कारण रयत शिक्षण संस्था ही देशातील सर्वात मोठी संस्था आहे. या क्षणाला 35 प्री प्रायमरी, 51 प्रायमरी, 448 हायस्कूल्स, 43 कॉलेजेस, 9 आश्रमशाळा, जवळजवळ महाराष्ट्राच्या 15 जिल्हा आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये 4.5 लाख मुलांना शिक्षण घेतोय. कोरोना ही एक आपत्ती नसताना एक संधी म्हणून आम्ही तिच्याकडे बघतो आहे. कोणतेही शिक्षण द्यायचं असेल तर फिजिकल, डिजिटल आणि स्वयं अभ्यास या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आणि आम्ही हे जवळजवळ एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच ही पद्धत सुरू केली. आणि या क्षणाला मला सांगायला आनंद होतो की 2.5 लाख मुलं या जॉईन झालेले आहेत. याच्यामध्ये आमच्याकडे अर्बन आहे, सेमी अर्बन आहे, ग्रामीण आहे आणि ज्याला आदिवासी एरिया म्हणतात, माळींचा माग म्हणतात. त्याच्यानंतर आमचं बांबोली असेल, खरोशी असेल, जिंती पाटण असेल, आपण विचारही करू शकणार नाही इतक्या रिमोटच्या एरियामध्ये हे यशस्वी होत आहे.
याला काही फॉर्म्युला आहेत. 100% कोणतीही गोष्ट त्या क्षणाला होणार नाही, पण या क्षणाला कमीत कमी आमच्याकडं आज 1,83,000 मुलांनी त्यांची अँड्रॉइड सेट नोंद केलेली आहे. 6,000 व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत. बरं. दररोज सकाळी एक लिंक त्याच्याकडे जाती, तो मुलगा पाहतो का नाही हेही बघितलं जात आहे. आणि आता 1.5 महिना झाला जवळजवळ हे अगदी नियमितपणे चालू झाले. कॉलेजच्या लेव्हलवर मात्र बरं. अजूनही आणण्याला सुरुवात केली नाही, कारण परीक्षेचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते सुद्धा आम्ही नक्कीच काही सर. पुढच्या हे काही झालं रयत दिवसामध्ये शिक्षण ते संस्थेसंदर्भामध्ये. करतोय. Pre-primary अनिल सर, to मला PG संपूर्ण राज्याचा विचारायचं आहे. जे अनिलजी, मला संपूर्ण राज्यासंदर्भात बोलायचंय. तुम्ही रयत शिक्षण संदर्भामध्ये सांगितलं की तुम्ही ते यशस्वी करून दाखवलेलं आहे, कारण तुमच्याकडे आधीपासूनच ती यंत्रणा होती. मात्र सर, मला हे विचारायचंय की राज्यातल्या सगळ्या भागांमध्ये हे झालेलं आहे का आणि हे शक्य आहे का? हे शक्य नाही, पण शक्य होऊ शकेल. मुख्यतः आपल्याला जो प्रश्न येतो की अँड्रॉइड फोन आहेत का, इंटरनेट आहेत का, अफोर्डेबिलिटी आहेत का, याला सगळ्यात चांगला गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनानं आता जे तुम्हाला स्वयंचे जे 34 चॅनेल्स एज्युकेशनसाठी देऊ केलेले आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जर टीव्ही घरातच आहे, नसेल तर शाळेमध्ये असता, आणि जर त्याच्याही पेक्षा जर तुम्ही 40 इंची टीव्ही अवघ्या 14,000 रुपयामध्ये जर उपलब्ध झाला, एखाद्या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या 6 तुकड्यामध्ये 3 जरी तुम्ही टीव्हीचे उभे केले, म्हणजे अवघ्या 50,000 रुपयामध्ये हे सगळं एज्युकेशन तुमच्यापर्यंत येऊ शकते. त्याला इंटरनेटची सुद्धा जरुरी लागणार नाहीये तुम्हाला. तो एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं दोघांनी तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही पुढे चाललोय. पण अद्याप जर टीव्हीचे चॅनेल्स कधी सुरू होणार आहे, टायमिंग काय असणार आहे, कारण ते मराठी मीडियम असणार आहे, सेमी इंग्लिश में असणार आहे, इंग्लिशचे असणार आहेत, 6 भाषा असणार आहेत, 1ली ते 12वी पर्यंतचा सगळा तो मोठा भाग आहे. याच्यासाठी थोडीशी अजूनही शासनाकडनं क्लॅरिटी पाहिजे. पण TV हे सगळ्यात उत्तम, साधं, सोपं आणि सरळ उत्तम मॉडेल आहे. बरोबर. जे या मुद्द्यासाठी पालक संघटनेचे उदय सोनवणे देखील आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. मात्र मी आधी उदय सामंत, मी तुमच्याचकडे येते. आता जसं आता अनिल पाटील सरांनी सांगितलं की कशा प्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे आणि त्यांनी पर्याय देखील सुचवला. प्रवीण दरेकरांनी तुम्हाला काही प्रश्न देखील केले, त्याची उत्तरं द्या. मात्र आणखी एक महत्वाचा मुद्दा की ऑनलाईन शिक्षण सुरू करायचा हा जेव्हा सरकारनं निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण राज्याचा सर्व्हे केला होता का? कोणाकडे अँड्रॉइड फोन आहेत, कोणाकडे नेट व्यवस्थित आहे, किंवा त्या घरामध्ये त्या मुलाला व्यवस्थित हे शिक्षण मिळू शकेल की नाही, असा काही सर्वे, असा काही अभ्यास केला होता का? असा काही अभ्यास गट नेमण्यात आलेला होता का या सगळ्यासाठी? दरेकर साहेबांनी आता जो मुद्दा मांडला ऑनलाईन वर व्हीसीची चर्चा किंवा काय, तो माझ्या खात्याशी संबंधित विषय आहे आणि त्यावर मला स्वतंत्र चर्चेला ज्यावेळी बोलवाल तर मी त्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या परीक्षांबाबत देखील मी बोलणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम, मगाशी जेव्हा म्हटलं, मी आता ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो. मी रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागातनं निवडून येतो. मला असं वाटतं काही त्रुटी असतील तर त्या आपण चांगल्या पद्धतीनं दूर करू. पण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांकडे किंवा शेतकऱ्यांच्या वडिलांकडे अँड्रॉइड फोन जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्याचा नंबर काय, त्याच्यावर काय बघू शकतो, हे शिक्षकांनी खरोखरच ग्रासरूटला जाऊन बघितलेला आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो राहतो तो राहतो कनेक्टिव्हिटीचा. ही कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे, त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं मुलं शिकली पाहिजेत, ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा काही गोष्टी अशा आहेत की अशा देखील तक्रारी आहेत की विद्यार्थ्यांना 1 तासाच्या वर ऑनलाईन मध्ये रस असू शकत नाही किंवा त्यांना त्रास होतोय. मी हे देखील समजू शकतो की महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा कोविडच्या निमित्तानं काहीतरी आधुनिक असावं म्हणून ही सिस्टीम आपल्या समोर आली, आणि ही देखील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील पहिल्यांदाच समोर आलेली सिस्टीम आहे. त्याच्यामुळे त्याच्यातनं काही वेळा थोडासा त्रास होऊ शकतो, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ह्याच्यातनं अनिल पाटील साहेबांनी जसं सांगितलं की ज्यावेळी आपण एखादा नवीन उपक्रम सुरू करतो त्याच्याकडे डोळस पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे. काही गावांमध्ये, काही भागांमध्ये जर कनेक्टिव्हिटी ब्रेक होत असेल किंवा कनेक्टिव्हिटी नसेल तर त्या ग्रामपंचायतीपर्यंत, त्या शाळेपर्यंत कशा पद्धतीनं आपली कनेक्टिव्हिटी पोहोचेल यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचा सल्ला घेतला नाही, आम्ही कोणाशी बोललो नाही. आपणच सांगितलं की अनिल पाटील साहेबांसारखे रयत शिक्षण संस्थेची लोक देखील या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमच्या कमिटीवर होती, त्यांनी देखील चर्चा केली. आणि आपण जे म्हटलं की रयत शिक्षण संस्था ही नुसती पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा माझ्या कोकणामध्ये देखील आहेत, तुम्ही रायगडमध्ये देखील आहेत, सिंधुदुर्गामध्ये देखील आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आहेत. रयत शिक्षण संस्था जे करू शकते ते सरकार का नाही करू शकलं एवढ्या वर्षात, हाही प्रश्न असेलच की.
मग सरकारने आधी म्हणजे हा सगळा निर्णय घेण्याच्या आधी हा सगळा सर्व्हे केला होता का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं उदय सामंत. मात्र मी थोडंसं आता उदय सोनवणे पालक संघटनेचे आपल्याकडे उदय सोनवणे त्यांच्याकडे येते. उदय सोनवणे, 2 दिवस झाले मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत असं आपण समजूया, काय अडचणी येत आहेत त्यांना? सर्वप्रथम सर्व घरांमध्ये अँड्रॉइड फोन अवेलेबल नाही आहेत. आता माझं एक छोटंसं उदाहरण आपण घेतलं तर माझी 2 मुलं आहेत आणि मी बाहेर. ऑनलाईन शिक्षण राज्याच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतंय का, यावर आपण चर्चा करतोय आणि ते शक्य आहे का? आपल्या सोबत आहेत पालक संघटनेचे उदय सोनवणे बोलत होते. उदय सर, एकूणच विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचलं का? एकतर गावागावात ते पोहोचलं नाही हे आपल्या समोर आहे, मात्र पहिल्या दिवशी मुलांना नेमक्या काय अडचणी आल्या? ॲक्च्युली गावागावापर्यंत तर हा भाग पोचलाच नाही, पण शहरी भागामध्ये सुद्धा खूप अडचणी विद्यार्थ्यांना आहेत. ज्या ठिकाणी 3 विद्यार्थी आहेत एका घरामध्ये, त्या ठिकाणी 3 इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नाही आहेत. आता 3 मोबाईल फोनची व्यवस्था पालकांनी या क्षणी कशी करता येईल हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्या आर्थिक संदर्भाशी हा निगडीत प्रश्न आहे. आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या घरामध्ये 2 विद्यार्थी आहेत आणि आमच्याकडे 2 फोन आहेत. एका फोनवरती मी बाहेर गेला असताना फक्त आमच्याकडे 1 फोन अवेलेबल असतो. तर ही फिजिबिलिटी नाही आहे आणि आत्ताच्या क्षणाला पालकांना खर्च करणं हे खूप अवघड आहे, हे शक्य होणार नाही. याच्यावरती मला असं वाटतं की आत्ता मी थोडा चर्चेत उशिरा जॉईन झालो आहे. काही सूचना अशा आहेत की आता CBSE ॲफिलिएटेड ज्या महाराष्ट्रातल्या शाळा आहेत किंवा ICSE शाळा आहेत आणि स्टेट बोर्डच्या शाळा आहेत, 3 प्रकारचं सेगमेंटेशन आपल्याकडे आहे. त्यामध्ये मराठी माध्यमाचे आहेत, इंग्रजी माध्यमाचे आहे, उर्दू माध्यमाचे आहेत. तर यामध्ये मला सेगमेंटेशनमध्ये असं सांगायचं आहे की जर सरकारने एक वैकल्पिक प्रकल्प उभारला याच्या संदर्भाने आणि काही रेकॉर्डिंग्स त्या विषयाच्या संदर्भाने जर आपण केल्या आणि TV वाहिनीच्या माध्यमातून जर ह्या प्रक्षेपण करण्यात आलं तर मला असं वाटतं की हे जास्त इफेक्टिव्ह होईल. आता ऑनलाईनला माझा विरोध नाही आहे. ज्या ठिकाणी ऑनलाईन पोचत असेल तिथे तुम्ही ऑनलाईन द्या, परंतु त्यासोबत जे ऑनलाईनच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थ्यांना धडे द्यायचे आहेत, ज्या काही रेकॉर्डिंग्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही जर दूरदर्शनच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जर पोहोचवलं तर त्यांना ऑफलाईन सुद्धा तो प्रोग्राम बघता येईल आणि इन्स्ट्रुमेंटची त्यांना गरज पडणार नाही. उदय सर, आता दुसरा मुद्दा मला असं म्हणायचा तुम्हाला, हाच मला मुद्दा थोडा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून मी पुढच्या मुद्द्याकडे येते तुमच्याकडे. अनिल सर आपल्या सोबत आहेत. अनिल, तुम्ही असं म्हणालात की रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे आधीच सुरू केलेलं आहे. हे शिक्षण नेमकं कसं शिकवलं जातं? व्हॉट्सअपवर काही व्हिडिओज पाठवून शिकवलं जातं किंवा मग कशा प्रकारे, म्हणजे तुम्ही काही केबल चॅनलच्या माध्यमातून पोहोचता का मुलांपर्यंत? कसं, म्हणजे कशी सुरुवात असते तुमची? येस, हा, याच्यासाठी प्रथम आम्ही एक 6 विषय असतात, 1ली ते 10वी पर्यंतचे 6 विषयाकडे माझ्याकडे जवळजवळ 7,500 डेडिकेटेड शिक्षकांचा वर्कफोर्स आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विषयासाठी 10 ते 15 शिक्षक तयार केले. त्यांच्याकडनं हे आम्ही PPT, व्हिडिओज, क्वेश्चन बँक अशा पद्धतीचं एक प्रॉडक्ट तयार केलं आणि ह्या प्रत्येक विषयाचे असे ग्रुप केल्यानंतर त्यांना टेक्नो सॅव्ही शिक्षकांची जोड दिली आणि हे या सगळ्या कंटेंटचं आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये रूपांतर कसं करायचं आणि हीची एक बँक तयार केली गेली आणि ही बँक आदल्या दिवशी आमच्याकडे तयार असते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जो आमचा चीफ कंट्रोलर आहे त्यांच्याकडनं आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या इन्स्पेक्टरांच्याकडनं किंवा प्रमुखांच्याकडे ही लाईन किंवा ही लिंक त्यांच्याकडे 6:30 वाजेपर्यंत जाते. 6:30 वाजल्यानंतर प्रत्येक मुख्याध्यापकांच्याकडे 7 वाजता जाते आणि मुख्याध्यापकांच्याकडनं हे व्हॉट्सअप ग्रुप केले, 6,000 व्हॉट्सअप ग्रुप केलेत. प्रत्येक वर्ग शिक्षक त्याचा ऍडमिन आहे आणि मग तो वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षक त्याच्या 30 ते 40 मुलांच्याकडे हे 8 वाजायच्या आत पोहोचलं जातं. बरोबर 8च्या ठोक्याला जर त्याचा हे उपलब्ध झाला तर त्याचा मुलाचा 40 ते 60 मिनिटाचा अभ्यास तो मुलगा बघू शकतो. तो आता ही लिंक पाठवलेली आहे. लिंक ही आपल्याला केव्हाही ओपन करू शकते. ज्यावेळी तुमच्याकडे वडिलांनी त्याच्या मुलाच्या पालकांनी किंवा जर ज्या क्षणी त्याला अँड्रॉइड फोन दिला त्या क्षणी ते ओपन, मग ते सकाळी 8 वाजता असू दे, दुपारी 12 वाजता असू दे, संध्याकाळी 6 वाजता असू दे किंवा रात्री असू दे,
एका घरात 2 मुलं आली असती तर 2 वेगळ्या वेगळ्या मुलांचे सुद्धा करू शकतात. कदाचित एक दिवस नाही मिळालं मूल तर दुसऱ्या दिवशी करू शकता. समजा नाहीच मिळालं तर युट्यूबवर सुद्धा हे सगळं उपलब्ध आहे. हे केल्यानंतर प्रत्येक ज्या लिंकच्या नंतर एक 10 क्वेश्चन्स दिले ते त्यांनी सोडवलेत का नाही, म्हणजे इव्हॅल्युएशन मेथड सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि जवळजवळ आम्हाला जो अनुभव आहे ते 70 ते 80% या मुलांनी सोडवले जातात. तुम्हाला काही ठिकाणी लिंकचा प्रश्न येतोय तुम्हाला, जिथं अँड्रॉइडची सोय आहे पण घरामध्ये आपण प्रत्येक मुलाला ते देऊ शकत नाही, तिथं लिंक हा अतिशय चांगला भाग आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला करता येण्यासारखं आहे, जर आपण एखाद्या SD कार्डमध्ये संपूर्णपणे वर्षाचा अभ्यास जर करून दिला आणि त्याच्यासाठी काही चांगले सॉफ्टवेअर्स आपल्याला मोफत उपलब्ध आहेत, ते जर करून दिलं तर आपण केव्हाही बघू शकाल. त्याची जरुरीच नाही तुम्हाला SD कार्डमध्ये. किंवा आम्ही 2 चांगल्या या देशातील 2 मोठ्या संस्थांच्या बरोबर आम्ही टाईप झालेलो आहे आणि त्यांनी पहिल्या टर्मचं टोटल सॉफ्टवेअर वर्षाचं हे मुलांच्या मोबाईलवर ऑलरेडी लोड केलेलं आहे. त्यामुळे ते केव्हाही बघू शकतात, त्यांच्या सवडीप्रमाणे बघू शकतात. आणि एखादी जर अडचण आली तर जो आमचा विषय शिक्षक आहे तो त्यांना मार्गदर्शन करतो, त्याच्या शंका सुद्धा तो त्यांना सोडवू शकतो. अशी साधी सोपी सिस्टीम ही पहिल्या स्टेजची उभी केलेली आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये आम्ही ते काय केलेलं आहे नक्कीच सर. की मुलांनी स्वतः हे सर, मी 40 येते ते 60 पुन्हा एकदा मिनिटाचं तुमच्याकडे झालं. एका छोट्या ब्रेकची वेळ झाली आणि उरलेला आहे. वेळ खूप जो- महत्वाचं वाटलं तुमच्याशी बोलणं, कारण रयत शिक्षण संस्थेनं जे काही यंत्रणा उभी केलेली आहे ती यंत्रणा सरकारकडे आहे का? मगाशी मी हसले, कारण या सगळ्यावर तुम्ही म्हटलात की ऑनलाईन शिक्षणाची पूर्ण माहिती असणारे शिक्षक तुमच्याकडे आहेत, टेक्नोसॅव्ही असे शिक्षक तुमच्याकडे आहेत, वर्कफोर्स आहे तुमच्याकडे, त्याचबरोबर तुम्ही जवळपास 6000 व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये जी काही यंत्रणा लागते ती यंत्रणा तुम्ही आधीच उभी केलेली आहे. ही सगळी यंत्रणा सरकारकडे आहे का? आणि या माध्यमातून सरकार मुलांपर्यंत पोहोचतंय का? शंका वाटते मला याविषयी. त्यामुळे उदय सामंत यांच्याकडे आपण जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ऑनलाईन शिक्षणाला कोणाचाच विरोध नाही, मात्र तेवढ्याच मोठ्या पावलाने ते पुढे जायला हवं, लोकांपर्यंत पोहोचायला हवं. त्यासाठी जी यंत्रणा तयार करायला हवी ती यंत्रणा सरकारनं तयार केलेली आहे का? रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी कशा प्रकारची ही यंत्रणा उभारलेली आहे, ती जाणीवपूर्वक उभारावी लागते, तेव्हा ते ऑनलाईन शिक्षण मुलांपर्यंत पोहोचतं. सरकारकडे खरंच तशा प्रकारची यंत्रणा आहे का? आपण थेट जाणार आहोत. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत पुन्हा एकदा. उदयजी, तुम्ही देखील ऐकलं असेल की अनिल पाटील सरांनी काय सांगितलं की त्यांनी कशा प्रकारची यंत्रणा उभारलेली आहे. सरकारकडे खरंच अशा प्रकारची यंत्रणा आहे का? उदय सामंत यांच्याशी संपर्क तुटलाय, मात्र प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. गेल्या वेळेला 5 वर्ष सत्तेतही होते, म्हणून प्रवीणजी तुम्हाला विचारते की खरंच सरकारकडे अशी यंत्रणा आहे? निखिला, अशा प्रकारची कुठलीही यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नाही. येतोय आवाज निखिला? येतोय का आवाज? येते प्रवीणजी. हॅलो. अशा प्रकारची कुठलीही सरकारकडे यंत्रणा उपलब्ध नाही. आता पालक प्रतिनिधी यांनी सांगितलं, त्यातनं सगळ्या गोष्टी अत्यंत स्वयंस्पष्ट होत आहेत. त्यांनी हे सांगितलं, आपण एक चित्र या ठिकाणी दाखवलं. एक तर छोटं लेकरू होतं, मोबाईलमध्ये डोळे फाडून त्या ठिकाणी बघत होतं. मग जर एका घरामध्ये 2-3 विद्यार्थी असतील तर एका मोबाईल, मुळात ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी मोबाईल विकत घेणं हाही एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं आज ती व्यवस्था उपलब्ध नाही. येणाऱ्या युगामध्ये सामोरं जात असताना त्या ठिकाणी कॉम्प्युटरायझेशन आणि अशा प्रकारचं शिक्षण हवं आहे. पण जे अनिल पाटील साहेब सांगतायत त्या संदर्भात मला या ठिकाणी बोलायचं आहे. मीही रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभ्या केलेल्या या संस्थेविषयी मला अतिव आदर आहे. परंतु आज आपण शेवटी सरकार म्हणून राज्य चालवत असताना आपण गरिबाचा विचार करतो. गरिबाला केंद्रीभूत मानून त्या ठिकाणी एखादी योजना किंवा एखादं धोरण बनवत असतो. आज रयत शिक्षण संस्थेकडे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, आज त्यांच्या मागे पवार साहेब त्या ठिकाणी आहेत, सरकार आहे, त्यांना 10 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. राज्यातल्या किती संस्था अशा आहेत ज्या कष्टानं मेहनतीनं त्या ठिकाणी उभ्या आहेत, गरिबांसाठी काम करतात, आदिवासी भागात काम करतात, इंटेरियरला काम करतात. त्यांना कधी सरकारने अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 5-25 लाख दिलेत का हो? मग जर ती उपलब्ध त्यांच्याकडे मशिनरी नाही आणि ती मशिनरी नसताना आपण अशा प्रकारे अट्टहास करणं अत्यंत चुकीचं आहे. ज्या वेळेला आपण एका बाजूनी व्यवस्था उभी करत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणच्या अशा प्रकारचं शिक्षण द्यायला
कुठल्याही प्रकारची हरकत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं याच्यातून अनेक विषय निर्माण होणार आहेत. आज जर त्या ठिकाणी आपण बघाल की मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न येणार आहे, मुलांना आज त्या डोळ्यांवर होणारा परिणाम त्याचा विषय त्या ठिकाणी समोर येणार आहे. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्याला मी मगाशी सांगितलं की सरकार अत्यंत कन्फ्यूज आहे. बरं, हे मी बोललं तर टीका होते. त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे या विषयावर आपली भूमिका मांडताना सांगितलं की या सरकारला नेमकं काय करावं काय करू नये अशा प्रकारचे एक भांबावलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी काम करतंय. आणि म्हणून आजही शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना आपण जुलैपर्यंत दुसऱ्या फेजमध्ये निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं. म्हणजे अजून आपल्या हातात वेळ होती ना, कशासाठी आपण कन्फ्युजनी घाई त्या ठिकाणी होता. 25-25 वेगवेगळ्या लोकांची त्या ठिकाणी मतं घेतली असती तर मला वाटतं हा विषय आणखी नीटपणे त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रीमलाईन करता आला असता. परंतु कशासाठी, कोणाच्या अट्टहासासाठी की युवा काही नेत्यांचं म्हणणं आहे अशा प्रकारचं बाह्य शक्ती केंद्र या ठिकाणी यांना कंपल्सरी करतं का की अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि म्हणून मला वाटतं पूर्णपणे या ठिकाणी घाई गर्दीत घेतलेला निर्णय आहे. कुणालाही विश्वासात न घेता, वस्तुस्थिती समजून न घेता जी कन्सर्न लोक आहेत त्याच्याविषयी उत्तर. सुरुवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी अनिल पाटील हे सुद्धा त्या मीटिंगमध्ये होते मुख्यमंत्र्यांसोबतच्या, की ज्या ठिकाणी अशा काही संस्थांच्या लोकांनाही बोलावण्यात आलं होतं, तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. त्यांच्या सहमतीनं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. मात्र उदयजी, त्याच वेळेला अनिल पाटील सरांनी जे आता आपल्याकडे सांगितलं की त्यांनी कशा प्रकारची यंत्रणा उभी केलेली आहे, तशी यंत्रणा सरकारकडे आहे का, किंवा तशी यंत्रणा उभी करण्यासाठी सरकार काही पावलं टाकते का? एक याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की अनिल पाटील सर असतील किंवा अन्य तज्ज्ञ लोक असतील यांच्याशी चर्चा करून ऑनलाईनचा विषय जो आहे तो शासनानं सुरू केला. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम कालपासून सुरू झाली. आता एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा नवीन उपक्रम सुरू करत असताना काही त्रुटी राहू शकतात, ते काही मगाशी देखील नाकारलेलं नाही. आणि नंतरच्या कालावधीमध्ये नेटवर्क ब्रेक झाल्यामुळे मी तुमच्या ह्या चर्चेमध्ये नव्हतो. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की ऑनलाईन शिक्षण असावं की नसावं ह्याच्याबाबत दुटप्पी भूमिका असून देखील उपयोगाची. आता मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय. तिथली परीक्षा घेत असताना तुम्ही ऑनलाईन घ्या म्हणून सांगतात, तीच लोक आज ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमला विरोध करतायत. माझं म्हणणं की कुठच्याही नवीन उपक्रमाला राजकारणासाठी राजकारण म्हणून विरोध करू नये. मला एक मान्य आहे की अँड्रॉइड फोन्स असतील, कनेक्टिव्हिटी असेल. आता मी जर आरोप प्रत्यारोपाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर हे ब्रॉडबँड जे प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत न्यायचे आहे ते कुणी न्यायचे आहे, हा जर प्रश्न मी विचारला तर परत म्हणणार की मी केंद्र शासनावर टीका करतो. मला केंद्र शासनावर पण टीका करायची नाही. माझं त्याच्यातलं स्पष्ट म्हणणं असं आहे की हा नवीन उपक्रम कोविडच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं सुरू केलाय, जेणेकरून आजपर्यंतचा जो पायंडा होता शिक्षणाचा, पारंपरिकता जी होती, ते शिक्षक आणि विद्यार्थी हे एकासमोर एक असायचे, संवाद साधायचे आणि त्याच्यानंतर शिकवलं जायचं, त्याच्यानंतर त्यांना शिक्षण मिळायचं. पण नवीन उपक्रम असल्यामुळे विद्यार्थी देखील थोडेफार भांबवलेले असतील, विद्यार्थ्यांना देखील सवय नसेल, त्या सगळ्यातनं समज गैरसमज होण्याची नक्की शक्यता आहे. पण याच्यातनं देखील चांगल्या प्रतीचं ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. जर काही त्रुटी असतील तर ते नक्की सुधारू. पण ऑनलाईन सिस्टीमवर एक्झाम घ्या हे सांगायचं आणि ऑनलाईन सिस्टीमवर जी आता ऑनलाईन सिस्टीम सुरू केली ती चांगली नाही असं सांगायचं. मी या दोन्ही ह्याच्या संभ्रमावस्थेमध्ये आहे की मी ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली म्हणून संभ्रमावस्थेमध्ये नाही आहे. मी यासाठी आहे की नक्की ऐकायचं काय. माझ्या डिपार्टमेंटला सांगत असताना ऑनलाईन एक्झाम घ्या म्हणून सांगायचं, मग त्यावेळी कनेक्टिव्हिटीचा विषय येत नाही, त्यावेळी ऑनलाईनचा विषय येत नाही, त्यावेळी टॅबचा विषय येत नाही, त्यावेळी संगणकाचा विषय येत नाही, त्यावेळी शासकीय यंत्रणेचा विषय येत नाही. आणि ज्यावेळी ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली त्यावेळी परत ऑनलाईनचा प्रश्न आला, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आला, टॅबचा प्रश्न आला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एखादा निर्णय शासनानं जर घेतलाय तो काही लोकांशी चर्चा करून घेतलेला आहे. त्याच्यातनं जर काय शिल्लक राहिला असेल, त्याच्यातनं काय उणीव असेल तर ती कोणाच्याही सल्ल्यानं मुलांच्या भवितव्यासाठी ती सूचना आम्ही स्वीकारायला तयार आहोत. त्याच्यात कुठचंही आम्ही राजकारण करणार नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे की ऑनलाईन सिस्टीम जी सुरू झाली ती विद्यार्थ्यांच्या उपयुक्त आहे की नाही हे सांगणारे दोन गट पडलेले आहेत. एक गट असं सांगतो की ऑनलाईन सिस्टीम ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि एक गट असं सांगतो की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही उपयुक्त नाही. कदाचित परिस्थितीनं फोन नसतील
परिस्थितीनं कनेक्टिव्हिटी नसेल, मी त्याला देखील दोष देत नाही. पण या दोन्ही घटकांना एकत्र आणून बरं. ही चांगली सिस्टीम तयार करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ते शासन भविष्यामध्ये नक्की करणार. बर प्रवीणजी, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण आणू नये, मात्र तुम्ही तुमचा एक मुद्दा मांडू शकता अगदी थोडक्यात. पण निखिला, या ठिकाणी आमची कुठल्याही प्रकारची दुटप्पी भूमिका नाही. हायर एज्युकेशनच्या बाबतीत आमचं म्हणणं ऑनलाईनचं एवढ्यासाठी आहे की त्या ठिकाणचे मॅच्युअर्ड आणि समज असणारे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. आज आपण ज्या वेळेला ऑनलाईन जातो त्यावेळेला नर्सरीचं काय, आदिवासी पट्ट्यातलं काय, हा विषय त्या ठिकाणी आहे. आणि सरकार म्हणून काम करत असताना तुम्ही 10-15 मोठ्या संस्थांना बोलवलं, परंतु ज्या छोट्या संस्था आहेत, ज्या गरिबांसाठी सेवाभावी भावनेतनं स्वतःचे पैसे खर्च करून काम करतात, त्या संस्थांना इन्व्हॉल्व केलं का? त्याच्यामुळे आपण जो काही आणि त्रुटी समजू शकतो ना, 5-10%, 20% त्रुटी समजू शकतो. मला आज या ठिकाणी मला उत्तर हवंय, आज राज्यामध्ये काय परिस्थिती झाली, किती लोकांनी ऑनलाईनला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्ड केलंय. तर माझ्या मते या ठिकाणी प्रयोग करणं 100% ते आवश्यक आहे, त्याच्याविषयी आमचं कधीही दुमत नाही. परंतु तो प्रयोग करत असताना या ठिकाणी जे ग्राउंड तयार करणं आवश्यक आहे ते पहिलं त्या ठिकाणी केलं पाहिजे होतं आणि ते केलं गेलं नाही. म्हणून आज अशा प्रकारचे त्या ठिकाणी कन्फ्युजन निर्माण झालेले आहेत. आता आपण म्हणाल की ते सांगतात तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी नेणार होतात का, स्वतंत्र चर्चा करायची माझी तयारी आहे. मोदी साहेबांनी या ठिकाणी केबल आणि नेट नेण्याचा याच्यासाठीच प्रयत्न करतायत. आज देशभर याचं जाळं जे टाकतायत त्याच्या मागचा उद्देशच आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटी लागतील, ज्या वेळेला अशा प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे किंवा कनेक्टिव्हिटी सरकार म्हणून योजना द्यायच्या आहेत, त्यावेळेला त्या थेट जाव्यात आणि त्याची कनेक्टिव्हिटी व्हावी याचा ते विचार करतायत. म्हणजे पुढच्या विचार नाही की राज्यातल्या अगदी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवू ऑनलाईन शिक्षण, अजून आतापर्यंत ही आपल्याकडे सिस्टीम नाही.